चाललोय आम्ही. वीसची नोट पडली का मग? आम्ही आलो आहे काशीबाई श्रीमंती काशीबाई माधवराव ग्राउंड संग्रहालयात. एंट्री. पहिली तर आज आता आम्ही आलेलो आहे संग्रहालयात, म्युझियम. तर बघूया आतमध्ये गेल्यावरती काय काय असणार आहे. ह्या गाड्या बघा, ह्या जुन्या गाड्या आहेत. आणि तिकडून बघणार ते दुसरं किती वर्षाचं गाड्या. आता अशा गाड्या इंग्रजांच्या काळातली ही गाडी आहे, पण आता नवीन दिसते. हे इकडे चला पहिला आत. बघा मुघलांच्या काळातली तोफ आहे ही. इकडून इकडून या. हे बघा, ही पाण्याची भांडी, कळशी, ही पूजा थाळी. ही पोर्तुगालांची तोफ. हे फ्रेंच युद्ध हेल्मेट आहे. हा बघा, यांच्या नावावर आहे संग्रहालय आणि ही त्यांची थोडीशी माहिती दिलेली आहे इथं. हे बघा ताई काय दाखवते. दाखल ही तोप बळे, एक तोप. ही पगडी ठेवायचा डबा आहे हा नेपाळ मधला. हा काढले, हे व्हिडिओ चालू केले मी सगळं. ते बघा, ही थाळ आहे मध्य प्रदेश. केवढी मोठी थाळी. हे तिकडून असं जाऊ, मग वरून जायचंय. हे काय
हे वजन माप आहे, वजन माप. हे आपली ताई काहीतरी दाखवते. काय म्हणतो कमेंट्समध्ये सांगा, मला आठवत नाही. कमेंटमध्ये सांगा आम्हाला ह्याला काय बोलतात. कमेंट. आणि हा सगळं आमचा नाणी आहेत, नाणी. वंदे मातरम जे आहे ना आपले, त्याचे चित्ररूप बघा नीट. प्रत्येक शब्दाचे चित्ररूप दाखवले इथं. सुजलाम सुफलाम मलयज शीतलम. आता बोलायचं नसतं असं. प्रतिकृती मॉडेल आहे, प्रत्येक गनचं प्रतिकृती मॉडेल गन. हे शंख बघा किती मोठे मोठे आहेत. गारगोटे, मोती, हिरे. मला स्वप्न होतं असं कलेक्शन व्हायचं. आपल्याला समजलं आहे लड्डूचं ड्रीम. लड्डू काय होतं ड्रीम? हे स्वप्न होतं मला असे कलेक्ट करायचे. वहिनीचं स्वप्न. बघा हे कुलूप आहेत, जुन्या काळातले लॉक्स. त्याच्यामध्ये महाराजांच्या काळातले पण लॉक आहेत. वीस पैसे काहीतरी आई दिसतात का तुझे नाणी? आई उकडीचं भांड कर्नाटकात. डब्बा बघ, डब्बा वजनावर असायचे ते पोराला चाकरीवरची महिला मध्य प्रदेश, कॅनडा. चायची कप आहे ते. आणि ह्याच्यामध्ये ओल्ड मंक पण आहे वाटतं. हे ओल्ड मंकचं बॉटलचं टोपण आहे. ते काय काय हा. हा जा पहिले इकडं फिरा मागं. कॅमेरा बघा, छोटा टीव्ही. हे काय आहे? 2500 वर्षापासून चालू असलेले चालू मुघलांनी काश्मीर आणली. हा, लोकरांनी रेशीम याचं बनवलं. सदरचा गाडीचा काश्मीरी लोकर व रेशीम यांच्यापासून बनवला. चला 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 मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो टँक. ओके. फौजी मिलिटरी टँक दाखवतो तुम्हाला. बॅटरी लो. शाहू महाराजांची पालखी. नाणी बघा, नाणी राजस्थानी नाणी. हे काय? हे सैन्यांसाठी दळण करण्यासाठी ते जातं. ओके. हे राजस्थानी माती.
नेपाळचे पुण्याची राक्षस कुऱ्हाड आहे. वजन आहे त्याचं 25 किलो. राक्षस कुऱ्हाड आहे. पालखी आहे. शाहू महाराज चांदीचे शाहू महाराज कालीन. लग्न दिवे बघा. लग्न दिवे ड्युटी. शाहू महाराज दळण जाते. रडत पण नाही, झोपले पण नाही, मस्त खेळते. झोपले ना मामा विचारतात कुठे काय करताय. वाघ नक्की बघा हे शिवाजी महाराजांची. हे अशी नाणी असायचं पहिले. हे शिवकालीन नाणी. हा. हे काय आहे? हे आहे भाला. भाला हा. It's called भाला and it's called कुऱ्हाड. नाणी. हे शिवाजी महाराजांच्या काळातले, ब्रिटिशांच्या काळातले, सुरींच्या काळातले, सिकंदराच्या काळातले. शेरशाह सुरी. हे गुलाम वंश. हे भारतीय रुपये. 1 रुपयाची आहे माझ्याकडे नोट अशी. आणि इथं बघा, इथं आहे वाघनखे. महाराजांनी अफजल खानाला मारण्यासाठी वापरलेले. आणि हे कट्या. आणि हे पवित्र प्यालेत पाणी पिण्याचे. बघा, हे कोण अफजल खानचं मुघलांचे राष्ट्रीयन पारशी. ढाळ बघा. एवढी मोठी झाली. पुढे दाखवतो. गुजराती ग्रंथपेटी. रुद्राक्ष. भूताणी काय केरबामणी. चमचे नेपाळचे. तोफांची प्रतिकृती कलाकृती. काय त्याला काय घराणे. गोळे बघ. तोफाचे गोळे. ह्या तोफाचे गोळे. अरे घराणे म्हणजे घराला आलं माणसा कळलं. हे बघा, हे जिनीचं प्याला. जिनी ह्यातून पाणी प्यायचं. हे सगळं पाणी साठवायचं बाजू. भाऊजी भेटलं त्याच्यामध्ये पाणी भरून थंड पाणी. आणि हे आहे म्हैसूरचं पाणी. ह्याच्यामध्ये पाणी प्यायला मजा वाटते. म्हणजे 2 टोकं घालायला लागतं म्हणून ते. टँक. फोटो गाडीवर गाडीवर. तोफ किती. तोफ आहे हा. ही नाणी आहेत बघा, चांदीची नाणी वगैरे. ही तोफ आहे मुघल, बहादूर शहा, गायकवाड गुजरात. ही तोफ आहे. हत्यारे आहेत. हा, अश्मयुगीन हत्यारे पण आहेत. अश्मयुगातले.